JB पब्लिशिंग हाऊस लिमिटेड, दिल्ली. हे आहेत लेखक आणि संपादक पंडित दीपक शर्मा, PhD, डॉक्टर श्रीकांत चतुर्वेदी, PhD. आता याच्या 57व्या पानावरती तुम्हाला दाखवतो. हे आहे, हे पान क्रमांक 56 आहे. हे बघा 56. आता इथे एक प्रसंग चालू आहे. इथे मुलांना शिकवले जात आहे. हे संस्कृत आहे. हे पुत्र एकाकी मा व्रज. याचा अर्थ असा आहे, हे मुला, तू एकटा जाऊ नकोस. हे पुत्र एकाकी मा व्रज, एकटा जाऊ नकोस असा अनुवाद केला इथे. व्रज म्हणजे जा, जाणे, गो. एकदम बरोबर आहे. या धर्मगुरूंपेक्षा तर हे नक्कीच चांगले आहे. त्यांनी हे लिहिलंय ते. आता तुम्हाला दाखवतो एक शब्दकोश. आता यात काय लिहिलंय? हा शब्दकोश संस्कृत हिंदी कोश आहे. हे सर्व काही वामन शिवराम आपटे यांनी लिहिलेलं आहे आणि हे इथून छापलेले आहे. आता तुम्हाला दाखवतो याच्या 993व्या पानावरती 993 या इथे व्रज शब्द आहे. व्रज, इथे व्रज शब्द आहे. व्रज म्हणजे जाणे, चालणे, प्रगती करणे, विदा होणे. आणि इथे पहा, इथे खाली पहा, व्रजनम म्हणजे हिंडणे, फिरणे, यात्रा करणे, निर्वासन, देशातून काढून टाकणे. व्रज म्हणजे जाणे असतं. साधी सोपी भाषा. व्रज म्हणजे जाणे. आणि हे आता या सगळ्यांचं पितळ कसं उघडं पाडतो ते बघा. आता गीता प्रेस गोरखपूरचं पुस्तक दाखवलंय. व्रज म्हणजे मला शरण ये. आता तुम्हाला सुधांशु महाराज यांचं पुस्तक दाखवतो. हे बघूयात. हे श्री सुधांशु महाराज यांचे छापलेले पुस्तक आहे. यांची बुद्धी ओमवरच टिकून होती. हे शंकराचे पुजारी आहेत. प्रकाशक आहेत विश्वजागृती प्रकाशन, ओंकारेश्वर महादेव मंदिर. हे सारं परत कधीतरी वाचूयात. आत्ता वेळ नाही माझ्याकडे. हे फक्त दाखवतो तुम्हाला. आता हे बघा. हे 18व्या अध्यायातील अध्याय क्रमांक 18 त्याचा 66वा श्लोक. सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. अनुवाद करत आहेत सुधांशुजी. संपूर्ण धर्माचा म्हणजे सर्व कर्तव्य कर्माचा त्याग करून तू मला शरण ये. अज्ञानी नंबर 1. आता बघूयात. आसारामजी. अज्ञानी नंबर 2 संत श्री आसारामजी, अहमदाबाद. घ्या, करा दर्शन यांचे, महात्म्यांचे. आता बघा, अध्याय नंबर 18. हा 18वा अध्याय आणि हा 66वा श्लोक. सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. संपूर्ण धर्माचा म्हणजे सर्व कर्तव्य कर्माचा त्याग करून तू केवळ मला, सर्व शक्तिमान सर्वधर परमेश्वराला शरण ये. आसाराम या. अज्ञानी नंबर 2. आता दाखवतो तुम्हाला. हे बघा. हे हंसादेशवाले श्री सतपाल व यांचे बंधू बालयोगेश्वर यांची ही भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीता. अनुवादक आहेत ब्रह्मलीन महात्मा सत्यानंद, सर्वज्ञानंद इत्यादी इत्यादी. प्रकाशक आहेत मानव उत्थान सेवा समिती, 212 पंजाबी बाग, नवी दिल्ली. इथून प्रकाशित झालेली आहे. आणि आता इथे मागे बघा. या सतपाल महाराजांचं दर्शन करूयात. आता यांनी काय अनुवाद केला आहेत हे बघूयात. यांनी फारच खराब काम करून ठेवलेलं आहे. हे बघा. हा आहे 18वा अष्टोदशाध्याय म्हणजे 18वा अध्याय. आणि यांनी इथे हे बघा, यांनी इथे दिलंय. त्यांनी 3 एकत्र दिलेले आहेत, 64, 65 आणि 66. हा शेवटचा बघूयात. सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. याचा अनुवाद त्यांनी पुढच्या पानावरती दिलेला आहे. या 3ही श्लोकांचा अर्थ त्यांनी एकत्रच दिलेला आहे. असं लिहिलंय की संपूर्ण धर्माचा म्हणजेच सर्व कर्तव्य कर्मांचा त्याग करून केवळ माझ्या शरण ये.
सतपाल आणि हंसादेस. अज्ञानी नंबर 3. आणि आता अजून बघूयात यथार्थ गीता. आणि अनेक वर्षांच्या या काळात श्रीमद भगवद्गीतेची शाश्वत व्याख्या केलेली आहे अडगडानंदजी महाराज यांनी. श्रीमद भगवद्गीता यथार्थ गीता मानव धर्मशास्त्र. व्याख्याकार आहेत परमपूज्य श्री परमहंस महाराज यांचा कृपा प्रसाद, स्वामी श्री अडगडानंदजी, श्री परमहंस आश्रम, ग्रामपत्रालय शक्तेशगड, जिल्हा मिर्जापूर, उत्तर प्रदेश, भारत. आणि हा फोन नंबर आहे. प्रकाशक यांचे हे आहेत श्री परमहंस स्वामी अडगडानंदजी आश्रम ट्रस्ट, 29A फ्रेंच रोड, मर्चंट क्लबच्या समोर, चौपाटी, मुंबई 7. आता हे बघा, हे महाराज किती तपश्चर्या करतायत, लांबूनच बघा. आता 18व्या अध्यायातला 66वा श्लोक बघूयात. हा बघा, याचा अनुवादच केलेला नाहीये, कमालच केली बघा इथे. याने तर असं म्हटलंय की संपूर्ण धर्माचा त्याग करून, म्हणजे मी ब्राह्मण श्रेणीचा आहे की क्षुद्र आहे, क्षत्रिय आहे की वैश्य आहे, हा विचार सोडून देऊन केवळ मला शरण ये, म्हणजे मला शरण ये. अडगडानंदजी, अज्ञानी नंबर 4. आता आपण बघूयात, हे आहेत गीता प्रेस गोरखपूरचे संस्थापक श्री रामदासन सुखदासजी. साधक संजीवनी असं नाव यांचं ठेवलेलं आहे. आता इथे यांनी हे असं लिहून ठेवलंय बघा. आता बघूयात, ही आहे श्रीमद भगवद्गीता सचित्र साधक संजीवनी. स्वामी राम सुखदासन याचा अनुवाद केलेला आहे. ठीक. आणि हे गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित आहे. आता यात तुम्हाला दाखवतो 18व्या अध्यायात 66व्या श्लोकामध्ये, 18व्या अध्यायातील श्लोक नंबर 66, या 1200व्या पानापासून त्यांनी सुरुवात केली आहे. इथे या 1200व्या पानापासून त्यांनी घोटाळ्याला सुरुवात केली आहे. 66वा श्लोक, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. स्वामीजी म्हणत आहेत की सर्व धर्मांचा आश्रय सोडून देऊन केवळ मला शरण ये. बस एवढंच म्हटलेले आहे, पुढे काही करायची आवश्यकता नाही. मला शरण ये. अज्ञानी नंबर 5. आता इथे तर अजूनच कमाल करून ठेवली आहे. इथून 1200 पासून सुरुवात केली आहे या घोटाळ्याला सिद्ध करण्यासाठी, आणि इथे स्वतःचीच व्याख्या करून व्रज म्हणजे येणे करण्यासाठी, आणि माहित नाही काय काय लिहून ठेवलंय अजून ते. आणि 1200 पासून सुरुवात करून, आणि तुम्हाला दाखवतो, आणि 67 इथे सुरू होतोय 1217 पर्यंत, म्हणजे 17-18 पानं आपले अज्ञान दाखवायला आणि अज्ञानी सिद्ध करून टाकायला भरलेले आहेत. 1200 पासून हे बघा, हे 1200वा पान आहे, आणि इथे व्रज हा 66वा श्लोक, आणि या इथे बघा. आता इथून 1219 पर्यंत हे बघा, 67वा इथपासून सुरू झालेला आहे, आणि इथपर्यंत याचा अनुवाद चालवलेला आहे. हा 67वा श्लोक 1219 पासून सुरुवात होतो. या इथपर्यंत व्रजचा सरळ अर्थ होता की जाणे, आणि यांनी इथे केलाय की येणे. आणि ही बकवास सिद्ध करण्यासाठी, हे अज्ञान सिद्ध करण्यासाठी ही अजून 19 पानं त्यांनी बकवास भरून ठेवलेली आहेत. आणि हे इतके लहान अक्षर आहे की जसे कोणत्या तरी वर्तमानपत्राचे आहे, आणि त्याची 19 पानं भरली आहेत. आणि हे किती मोठं पुस्तक आहे बघा, हे पान बघा. आणि हे इतके मोठे पान आहे, अशी 19 पानं त्यांनी लावून दिली. अरे 2 अक्षरांची तर गोष्ट होती जी. श्रीमद् भागवत गीता 18 श्लोक 66 में व्रज शब्द है. इसका अर्थ जाना, प्रस्थान करना है, परंतु सर्व अनुवाद कर्ताओं ने व्रज का अर्थ आना किया है. कृपया इसे स्पष्ट करें. ऐसा है, ब्रज घतऊ धातु है, तो ब्रज घतऊ धातु के इसमें आता है गति अर्थक है. ये गति के 4 अर्थ होते हैं: गति गमन, गति ज्ञान, गति मोक्ष, गति प्राप्ति.
तो यहाँ पर जो गत्यर्थक ब्रज धातु है उसके लोट लकार के मध्यम पुरुष के एक वचन में ब्रज बनता है। तो ब्रज का अर्थ है अवगच्छ, अर्थात मुझको जान। नीनम अविदितो देवो भुनक्ति, ये सिद्धांत है कि जब तक परमात्मा को नहीं जान लेता तब तक परमात्मा उसकी रक्षा नहीं कर सकता, इसलिए तुम उस परमात्मा को जानो। श्रीमद् भगवत गीता अध्याय 18 श्लोक 66 में व्रज शब्द है। इसका अर्थ जाना, प्रस्थान करना है, परंतु सर्व अनुवादकर्ताओं ने व्रज का अर्थ आना किया है। कृपया स्पष्ट करने का प्रयत्न करें। प्रश्न जिन्होंने बनाया है उन्होंने अपने स्तर से बताया कि सभी अनुवाद करने वालों ने ज्ञान के अतिरिक्त अर्थ किया है। ऐसी बात नहीं है। ब्रज का अर्थ अवगच्छ, निश्चिन्ह भी होता है, जैसा कि प्रश्नकर्ता ने बताया। तो भगवत पाद शंकराचार्य जैसे मनीषियों ने, धर्म सम्राट स्वामी करपात्री जी महान भाव जैसे मनीषियों ने उसका अर्थ यही किया है कि जैसे जल तरंग अपने को जल रूप समझ ले, घटाकाश अपने आप को महाकाश रूप समझ ले, और जैसे जलचंद्र अपने आप को नवचंद्र समझ ले, उसी प्रकार तुम देहेंद्रीय प्राणांतकरण के अनुरूप अपनी आत्म मान्यता का परित्याग करके ब्रह्मानुरूप अपने आप को समझो, जानो, निश्चिन्ह, अवगच्छ। यह अर्थ भी टीकाकारों ने किया है। भगवत पाद शंकराचार्य और उनके अनुगत महानुभावों ने इसी प्रकार का उपदेश किया है। लेकिन जो श्री वैष्णवाचार्य इत्यादि हैं उन्होंने अपने स्तर से अपने प्रस्थान के अनुसार उस प्रकार का भी अर्थ किया है जिसका चित्रण प्रश्नकर्ता ने किया है। गीता ज्ञान दाता तथा गीता अध्याय 18 श्लोक 62 में अपने से अन्य किस परमेश्वर की शरण में जाने को कह रहा है? तो अपने से अन्य होता है वहाँ जो उपासना में जहाँ देवता की उपासना होती है वो अपने से अन्य होता है, तो उसके शरण में जाने के बाद ठीक होता है। श्रीमद् भगवत गीता अध्याय 18 श्लोक के 66 में ब्रज शब्द है। ब्रज शब्द है जी। इसका अर्थ जाना अर्थात प्रस्थान करना है, परंतु अनुवादकर्ताओं ने ब्रज का अर्थ आना किया है। कृपया स्पष्ट करें। ब्रज का जाना, प्रस्थान करना वो तो मामूली अर्थ है, लेकिन संस्कृत के कुछ पदों को वहाँ के संदर्भानुसार अर्थ करना पड़ता है। इसीलिए वहाँ के संदर्भानुसार ब्रज इसका अर्थ जो अनुवादकों ने किया है, शरण में आओ, वही तो सही है। मोती मुक्ता दर्शन नहीं ये जग है सब अंदरे, दिखत के तो नैन चषम इनका फेरा मोतिया बंदरे। आता अजून दाखवतो तुम्हाला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण जी महाराज काय सांगत आहेत ते बघूयात। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण जी हे मोठे विद्वान मानले जातात आणि हे त्यांनी लिहिलेलं सर्वपल्ली राधाकृष्ण जी श्रीमद् भगवत गीता हिंदी पॉकेट बुक्स इथून प्रकाशित झालेली आहे। विश्वविख्यात दार्शनिक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त गौरव ग्रंथ। आता यांनी काय केले ते आपण बघूयात। सर्वधर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज। सर्व कर्तव्य कर्म सोडून तू केवळ माझ्या शरण ये। एक ना भूला दो ना भूली, भूली सब संसारी, मेरे साथ दो भाई मन सब जग भूला पाया। आता बघा, ही श्रीमद् भगवत गीता श्रीमद एसी भक्ति वेदांत श्रीकृष्ण कृपामूर्ती, श्रीमद एसी भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद, संस्थापकचार्य आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ यांना इस्कॉनवाले असे म्हणतात। इस्कॉनवाले तुम्ही ज्यांचं काही वाचाल ते म्हणतील याचा यथार्थ भाषांतर आम्हीच केलंय। बघा यांचा यथार्थ।
द्वारा कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, संस्थापकचार्य आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. आणि हे इकडून छापलेलं आहे भक्तिवेदांत बुक ट्रस्ट. आणि बघा किती भाषेत आहे हे माहिती नाही. आता बघा, आणि या लांबलचक याच्यात हे खोटे खोटे सांगून ठेवलेले आहे. सगळं खोटं सांगून ठेवलंय. या इथे बघा, हा आहे 18व्या अध्यायाचा 66वा श्लोक. इथून सुरू होतो. सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. ठीक आहे, व्रज. याचा अनुवाद 553 वर दिलेला आहे. आता आपण 554 वरती जाऊयात. हे बघा 554 पानावरती. या इथे तर सरळ खोटं बोललेलं आहे. सर्व धर्मान म्हणजे सर्व प्रकारचे धर्म, परित्यज्य म्हणजे त्यागून, माम म्हणजे माझ्या, एकम म्हणजे एकमात्र, शरणम म्हणजे शरण, व्रज म्हणजे जाणे. अगदी बरोबर, अर्थ तर बरोबर लिहिलेला आहे. आणि आता इथे दिशाभूल केली आहे. सर्व धर्मांचा त्याग करून माझ्या शरण या, येणे. आता इथे वरती जाणे लिहिलं होतं, इथे येणे लिहिलंय. आता एका नकली महर्षींची अजून एक झलक दाखवतो. झलक तर थोडीशी आहे. सर्व एकाच माळेचे मणी आहेत. सर्वांनी एकच भांग प्यायलेली आहे. हे बघा, महर्षी दयानंद सरस्वती यांचं हे जीवनचरित्र. महर्षी दयानंद सरस्वती यांचे जीवनचरित्र. अमर शहीद पंडित लेखराम द्वारा संकलित झालेल्या प्रामाणिक उर्दू भाषेचा आर्य भाषेमध्ये अनुवाद. अनुवादक आहेत आर्य महोपदेशक श्री कविराज रघुनंदन सिंह निर्मल. संपादक आहेत श्री पंडित हरिश्चंद्र विद्यालंकार. प्रकाशक आर्य समाज नयाबाज दिल्ली 6. स्वर्ण जयंतीच्या उपलक्षामध्ये म्हणजेच सन 1971 मध्ये. हे तेव्हा छापलं आहे 1971 मध्ये. हे आजचं नाहीये. आता याच्या 208 पानावर जाऊयात. हे पहा 208 पानावर. हे बघा, आता इथे ऋषीजींनी तर कमालच केली आहे. आता ह्याच्याबद्दल काय बोलायचं तुम्हीच सांगा. यांनी तर काहीच सोडलेलं नाही. यांचं तर काय सांगायचं. याच्यात एक रामगोपाल नावाचा व्यापारी लाला वैश्य होता. विद्वान पुरुष होता, समजूतदार होता. तो महर्षी दयानंदांकडे गेला. लेखक म्हणतो, रामगोपाल एकदा माझ्यासोबत स्वामीजी महाराजांकडे गेला, महर्षींकडे गेला. आता त्याने गीतेची टीका वाचली होती, अनुवाद वाचला होता. त्या सर्वांनी व्रजचा अर्थ येणे असा केला होता, पण व्रजचा अर्थ जाणे असा होतो शब्दकोशात पाहिले तर. तर त्याने विचार केला की महर्षीच याचे खरे उत्तर देतील, कारण ते खूप प्रसिद्ध होते. तर त्यांनी काय समाधान केलं त्या देवतांनी ते बघा. हे पृष्ठ क्रमांक 208 आहे. आर्य समाजाने छापलेलं आहे. जीवनचरित्र महर्षी स्वामी दयानंद सरस्वती. तर आता इथे काय आहे, रामगोपाल वैश्यने, जो वेदांती होता, त्याने गीतेच्या अनेक टीकांचा अभ्यास केला होता. हा अनुवाद बघा. परंतु एका श्लोकामध्ये त्याला एक शंका होती, पण ती कधी दूर झाली नाही. शेवटी एकदा तो आम्हाला बरोबर घेऊन, लेखक सांगत आहेत पुस्तकाचे, आम्हाला बरोबर घेऊन स्वामीजींकडे गेला आणि स्वामीजींना म्हणाला की तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे. त्यांनी परवानगी देताच हा एक श्लोक विचारला. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. स्वामीजी म्हणाले, शकंधवा दिशू पररूपम वाच्यम. या वाक्यात वकाराच्या आकारापुढे आल्याने त्याचे तद्रूप झाले, म्हणजे तो शब्द धर्म असला तरीही वास्तवात अधर्म आहे. म्हणजेच याचा अर्थ अधर्म असा झाला. ज्या उत्तरामुळे तो खूप प्रसन्न झाला. म्हणजे कोण? रामगोपाल. त्याचे समाधान झाले. त्याचा प्रश्न असा होता की मी खूप सारे अनुवाद ऐकले, प्रत्येक ठिकाणी व्रजचा अर्थ येणे दिलेला आहे. व्रजचा अर्थ जाणे असाच असतो. आता हे काय सांगू, हे परत वाचूयात. आता हा म्हणत आहे, हे तेच आहे सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. स्वामीजी म्हणाले, शकंधवा दिशू पररूपम वाच्यम. या वाक्यात वकाराच्या आकारापुढे आल्याने त्याचे तद्रूप झाले, म्हणजे तो शब्द धर्म असला तरीही वास्तवात अधर्म आहे.
म्हणजेच याचा अर्थ अधर्म असा झाला. ज्या उत्तरामुळे तो खूप प्रसन्न झाला. म्हणजे कोण? राम गोपाल. आणि त्याने परत विचारलं की काहीतरी प्रमाण द्या. आणि मग स्वामीजींनी ऋग्वेदातील 2-3 प्रमाणं ऐकवली. याच्यात आकार, मकार, खकार काय आहे? व्रज म्हणजे जाणे, गो म्हणजे जाणे. काय होतं यांच्याकडे? या अशा लोकांनी आपल्याला भ्रमित करून ठेवले होते. निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक न न्याय विचार, पाखंडी की पूजा जग में संत को कह लबाड़, अज्ञानी को परम विवेकी, ज्ञानी को मूड गंवार, निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार। कह कबीर सुनो भाई साधो, यह सब उल्टा व्यवहार, कह कबीर सुनो भाई साधो, यह सब उल्टा व्यवहार, सच्चों को तो ये झूठा बतावे, इन झूठों का एतबार, निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार। परमात्मा दुखी होऊन बोलत होते, हे काळा, तू तर खूप दुष्ट आहेस आणि या खोट्यांना तर महर्षी बनवून ठेवलंस. आणि परमात्म्यांना सांगत होते की हे खोटे आहे, यांना शास्त्राचे काही ज्ञान नाही, वेदांचे काही ज्ञान नाही. आणि 600 वर्षांपूर्वी भगवंत हीच गोष्ट सांगून गेले होते. हेच सांगितले होते सूक्ष्म वेदांमध्ये. भगवंत स्वतः सांगतात, ज्यात यथार्थ ज्ञान आहे, जे आज या दासाकडे उपलब्ध आहे, या आणि आपले कल्याण करून घ्या. तर मुलांनो, उशीर करू नका. हा दास तुमची वाट बघत आहे, तुमची आतुरतेनं वाट बघत आहेत. जितका तुम्ही उशीर कराल तेवढा पश्चाताप कराल. तर ती वेळ घालवू नका, लवकर या आणि कल्याण करून घ्या.